बघा, आज आपण सार्वजनिक काका सार्वजनिक काका यांचा कालावधी जर बघितला 1828 ते 90 असं आपल्याला बघायला मिळतो. पहिली गोष्ट, त्यांच्या जन्मापासून आपण त्यांचा परिचय विचारात घेऊया. तर त्यांचा जन्म 9 एप्रिल 1828 मध्ये झाला. ॲक्च्युअल नाव त्यांचं कोणतं आहे? गणेश वासुदेव जोशी. बघा, हे आपल्याला खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आपल्याला त्यांचं खरं नाव आणि त्यांचं हे टोपण नाव असं म्हणू शकतो आपण. सार्वजनिक काका हे त्यांचं काय आहे, तर उर्फ नाव आहे आणि त्यांचं मेन नाव आहे ते गणेश वासुदेव जोशी. त्याच्यानंतर बघा, वासुदेव बळवंत फडके यांचं वकिली पत्र गणेश वासुदेव जोशी यांनी घेतलेलं होतं. त्याच्यानंतर एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1870 पुणे येथे सार्वजनिक सभा जी स्थापन करण्यात आली किंवा भरवली, त्यावेळी त्याच्यामध्ये मुख्य सहभाग कुणाचा असेल तर तो सार्वजनिक काकांचा होता किंवा काकांचा होता. आणि त्याचे जे अध्यक्ष होते ते श्रीमंत प्रतिनिधी पंतप्रतिनिधी हे तिथं काय होते, तर आपल्याला अध्यक्ष होते आमचे महाराज आपल्याला बघायला मिळतात. तर याच्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा जो बघायला मिळतो, 1876-77 सार्वजनिक सभेमार्फत लोकांसाठी भरीव कामगिरी करण्याचं काम किंवा काम करण्याचं काम कोणी केलेलं आहे? सार्वजनिक काकांनी केलेलं आपल्याला बघायला मिळतं. बघा, स्वदेशी चळवळीचा त्यांनी श्रीगणेशा केला. स्वदेशी चळवळ सुरुवात केल्यानंतर 1877 खादी घालून दिल्ली दरबारामध्ये गेलेले पाहायला मिळतात. दिल्ली दरबारामध्ये 1877 खादीची कपडे घालून जाणारे कोण होते, तर सार्वजनिक काका होते. त्यांना तर ब्रिटिश सम्राज्ञींकडे त्यांनी काही मागण्या केलेल्या आहेत आणि त्या मागण्यांमध्ये पहिली मागणी येते, भारतीयांना सामाजिक व राजकीय दर्जा द्या. बघा, भारतीयांना सामाजिक आणि राजकीय दर्जा प्रदान करा. त्याच्यानंतर दर्जा प्रदान करा आणि दुसरे एक महत्त्वाचे म्हणजे काय, स्वावलंबी बनवणारे शिक्षण द्या. स्वावलंबी बनवणारे शिक्षण, स्वतःच्या पायावरती त्यांना उभा राहण्यासाठी शिक्षण द्या. दुसरी गोष्ट, राजकीय हक्क द्या. अशा मागण्या त्यांनी ब्रिटिश सम्राज्ञीकडे केलेल्या पाहायला मिळतात. बघा, याच्यावरती आपण क्वेश्चन फ्रेम करू शकतो की सार्वजनिक काकांनी ब्रिटिश सम्राज्ञीकडे कोणत्या मागण्या केल्या आणि त्यानुसार पर्यायामध्ये तुम्हाला याच्या गोष्टी असू शकतात: सामाजिक आणि राजकीय दर्जा, स्वावलंबी बनवणारे शिक्षण आणि राजकीय हक्क. हे जिथं जिथं असेल आपल्याला ते पर्याय काय असतील, मल्टिपल करेक्टसाठी आपण या पद्धतीचा विचार करू शकतो. आणि देशाच्या प्रगतीसाठी लघु उद्योगाचा आग्रह धरलेला पाहायला मिळतो. त्यानंतर बघा, स्वदेशी प्रचार आणि प्रसार केला, दुकानं सुरू केली. बघा, स्वदेशीचा श्रीगणेशा नुसता केला नाही, तर स्वदेशीचा श्रीगणेशा केल्यानंतर त्याचा प्रचार केला, प्रसार केला आणि दुसरी गोष्ट, स्वदेशीची दुकानं पण सुरू केलीत आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचं पुरस्कर्ते म्हणून त्यांनी काम केलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर लिटन यांचा जो देशी वृत्तपत्र कायदा होता त्याला त्यांनी काय केलेला आहे, विरोध केलेला पाहायला मिळतो. आपल्या इथं वृत्तपत्र कायदा नाही बघायचा, वृत्तपत्र कायद्यासाठी आपण सेपरेट एक व्हिडिओ बनवू आणि त्याच्यामध्ये आपण ते बघू. त्याच्यानंतर देशी व्यापार उद्योजक मंडळ स्थापन केलं. बघा, हा एक महत्त्वाचा मुद्दा राहतो. देशी व्यापार उद्योजक मंडळ कोणी स्थापन केलं, तर सार्वजनिक काकांनी देशी व्यापार उद्योजक मंडळ स्थापन केलं. त्यांची पत्नी जी होती सरस्वतीबाई जोशी यांनी 1871 स्त्री विचारवंती, बघा, स्त्री विचारवंती ही सामाजिक संस्था पुणे येथे स्थापन केलेली पाहायला मिळते. हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत किंवा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. देशी व्यापार उद्योजक मंडळ कोणी स्थापन केलं? सार्वजनिक काकांनी स्थापन केलं. आणि त्यांची पत्नी सरस्वतीबाई यांनी 1871 स्त्री विचारवंती नावाची सामाजिक संस्था स्थापन केलेली पाहायला मिळते. बघा, या पद्धतीनं स्वदेशीचा प्रचार करणारा आणि स्वदेशीसाठी आपलं प्राणपणानं काम करणारा, त्याच्यासाठी लघु उद्योग असतील, प्रचार प्रसार असेल, दुकान काढणं असेल, या गोष्टी ज्या आहेत आणि ब्रिटिश सम्राज्ञीकडं काही मागण्या करणारा, हा असा आपल्याला काय बघायला मिळतो, समाजसुधारक पाहायला मिळतो.